कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणाला आता 8 दिवस पूर्ण झालेत। ही हत्या नसून आत्महत्या असल्याचं दाखवण्यात आलं का? घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला नाही का? घडलेल्या घटनेच्या क्राईम सीनला स्किल गेलं नाही का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। साहजिकच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। अर्थातच यात कोण्यातरी मोठ्या राजकारण्याचा हात असू शकतो। या बाबतीतच या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। दरम्यान कोलकातामध्ये घडलेल्या या घटनेमागे काहीतरी भयंकर घडत आहे ही गोष्ट तर आता सर्वसामान्यांच्या लक्षात आलेलीच आहे। एका डॉक्टर महिलेचा बलात्कार होतो, नंतर तिची अमानुष हत्या करण्यात येते। हे सगळं ज्या राज्यात घडतं त्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एक महिलाच बसलेली असते। ती महिला म्हणजे ममता बॅनर्जी। जेव्हा ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी विचारण्यात येते तेव्हा त्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियाच्या हातात 10 लाख रुपये आर्थिक मदत म्हणून ठेवले जातात। ती मुलगी तर परत येणार नाही असे निर्लज्ज आणि संतापजनक विधान ममता बॅनर्जी करतात। त्या तरुणीच्या मृत्यूचं राजकारण केलं जाते आणि या सगळ्याला देशाच्या सर्वोच्च सदनात प्रतिनिधित्व करणाऱ्या आपल्या नेत्या सुप्रिया सुळे समर्थन करतात। यावरून प्रश्न पडतो की खरंच सुप्रिया सुळे, ममता बॅनर्जी या लोकांची महिलांबाबतची संवेदनशीलता एवढीच राहिली आहे का? त्या मुलीच्या आई-वडिलांच्या भावनाची आणि त्या तरुणीच्या जीवाची किंमत हे लोक 10 लाख रुपये लावतात, हे अत्याचारापेक्षा भयानक आहे। एवढंच काय तर इतर डॉक्टरांना बदनाम करण्यासाठी 14 ऑगस्टच्या रात्री तृणमूल काँग्रेसच्या गुंडाकडून आरजीकर हॉस्पिटलवर हल्ला केला जातो आणि हा हल्ला डॉक्टरांनी केलाय असं चित्र रंगवलं जातंय। ही खरंच खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे। एका महिलेचा बलात्कार होऊन हत्या केली जाते आणि तिथलं स्थानिक सरकार त्या मृत्यूचं राजकारण करून स्वतःचा फायदा करून घेतं। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। 2012 मध्ये सुद्धा देशात होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांबद्दल ममता बॅनर्जींनी एक वक्तव्य केलं होतं की देशात बलात्कार होतात कारण आता स्त्री पुरुष एकमेकांशी जास्त बोलायला लागलेत। आता ममता दीदींच्या या वक्तव्यावरून हे तर नक्कीच लक्षात आलंय की यांना बलात्कार करणाऱ्या हैवानांना पाठीशी घालून यामध्ये स्त्रिया सुद्धा जबाबदार आहेत हे दाखवून द्यायचे। आता या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।